पहा याच्यामध्ये ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर. ऍक्च्युअल पॅरामीटर्स कोणते आहेत तर ए बी सी. ए ला व्हॅल्यू आपण 10 असाइन केली, बी ला 20 असाइन केली. इथं एक्स आणि वाय ला कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू असाइन केलेली नाही, तरी ते ऍडिशन करून देतात. म्हणजे ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर जेव्हा कन्सेप्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायची असते त्यावेळेस त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट कशी यूज होते हे आपण पाहूयात. ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर. हा जो पार्ट आहे हा पार्ट कोणता सांगितला होता मी तुम्हाला. दिस पार्ट इज नोन एज असलम. दिस पार्ट इज नोन एज. हा पहिला पार्ट आहे, त्याला काय म्हटलं जातं नम्रता. हा पूर्ण पार्ट. दिस पार्ट इज नोन एज पूर्ण हा जो कन्सेप्ट आहे ह्याला काय म्हणायचं. दिस इज फंक्शन डिक्लेरेशन. समोर टायटल आहे अजून क्लिअर केलेलं नाही. काय आहे हा फंक्शन डिक्लेरेशन. सेकंड पार्ट दिस इज कॉल्ड एज. इथला जो पार्ट आहे आवाज येतोय ना. येस. फंक्शन कॉल. पहा फंक्शन कॉल कसा करतोय. सी इज इक्वल टू सम ए कॉमा बी. दिस इज कॉल्ड एज फंक्शन कॉल. आणि हा जो पार्ट आहे ह्या पार्टला काय म्हटलं जातं फंक्शन डेफिनेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं याच्यामध्ये पवार. ओके फंक्शन डेफिनेशन. वन्स अगेन 3 टाइप ध्यानात ठेवा. पहिला पार्ट आहे हा पार्ट कोणता फास्ट सांगा. फंक्शन डिक्लेरेशन. सेकंड वन फंक्शन कॉल अँड थर्ड वन फंक्शन डेफिनेशन. ओके तुमचं माझ्याबरोबर इंटरॅक्शन झालं पाहिजे. ऍक्च्युअल व्हेरिएबल डिक्लेअर केलेले हित आहेत की ज्याला व्हॅल्यू असाइन केलेले आहेत. जे मेन फंक्शन मध्ये डिक्लेअर केलेले असतात ना त्यांना ऍक्च्युअल पॅरामीटर असं म्हटलं जातं. पहा मेन फंक्शनचा स्कोप कुठून कुठपर्यंत आहे तर ओपन करली ब्रॅकेट टू क्लोज करली ब्रॅकेट. ह्याच्यामध्ये जे डिक्लेअर केलेले आहेत त्या व्हेरिएबलला ऍक्च्युअल पॅरामीटर असं म्हटलं जातं. मग ऍक्च्युअल पॅरामीटर्स कोण कोण आहेत तिथं. विच व्हेरिएबल इज कॉल्ड एज ऍक्च्युअल पॅरामीटर्स. ए बी सी हे कोण आहेत ऍक्च्युअल पॅरामीटर आहेत. ओके ए ला व्हॅल्यू किती असाइन केली. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए 20. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी 10 and 20. दिस टू व्हॅल्यूज असाइन हिअर. आता हा जो आहे ह्या पार्टला काय म्हटलं जातं फंक्शन कॉल असं म्हटलं जातं. याच्यामध्ये हा कोण आहे फंक्शन कॉल. हा कॉल पण कधी होतोय ज्यावेळेस आपण हिथं कॉल करतो त्यावेळेस. आता इथं पहा की तो व्हेरिएबल डिक्लेअर केलेले व्हेरिएबल्स कोणते आहेत ए बी सी. ए ला व्हॅल्यू 10 घेतली, बी ला 20 घेतली. लगेच कर्सर हा टॉप टू बॉटम अप्रोच मध्ये एक्झिक्यूट करत आला की लगेच इथं कोणाला कॉल करतोय. इथं आला एक्झिक्युशन मध्ये सी इज इक्वल टू सम. जेव्हा ह्या समला कॉल करतोय त्यावेळेस कर्सर हा इथं जम्प घेत असतो एक्झिक्युशन मध्ये. जम्प घेतला की इथनं सम फंक्शन इथं डिक्लेअर केलंय का. परत इथनं रिटर्न जम्प झाला आणि इथं डिक्लेअर केलंय का चेक केला. ह्याचा रिटर्न टाईप पहा. याच्यामध्ये रिटर्न टाईप कोणता आहे इंटिजर. इथं पण इंटिजर आहे का. बोथ आर सेम. येस. जर सेम असतील तर एरर येणार नाही, पण जर बोथ आर डिफरंट असतील तर तिथं मात्र एरर येतील. एक 5 ते 10 मिनिटात तुम्हाला मी एक्झिक्युशन करून दाखवतो याच्यामध्ये. ओके तिथं हा डिक्लेअर केलेला फंक्शन आणि इथे यूज केलेला फंक्शन जर सेम असतील तर एरर येणार नाही. परत इथं फंक्शनचं नाव आणि हे फंक्शनचं नाव इथं चेक केले जाईल. बोथ आर सेम. परत ह्याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स किंवा आर्ग्युमेंट पास केलेत का तर 2 आर्ग्युमेंट्स कोणते आहेत इथं. देअर आर 2 आर्ग्युमेंट्स पास्ड हिअर. विच आर दीज. कोणते आहेत 2 आर्ग्युमेंट पास केले आपण. पहिला आर्ग्युमेंट कोणता आहे बोला रे. पहिला आर्ग्युमेंट कोणता आहे इंटिजर. दुसरा कोणता आहे इंटिजर आहे. मग आता ह्याच्यामध्ये पहिला आर्ग्युमेंट कोणता आहे दुसरा कोणता आहे इंटिजरच आहे. आता ह्याच्यामध्ये इंटिजर मध्ये परत काय पास केला एक्स आणि ह्या इंटिजर मध्ये काय पास केला वाय.
ठीक आहे, सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. इथं हा पहिला आहे, ह्या इंटिजरला काय घेतला एक्स आणि ह्या इंटिजरला काय घेतला वाय घेतला. आता ह्याच्यामध्ये पहा, इथं सम मध्ये परत इथं कोणाला कॉल केलाय ए आणि बी ला, तर ए ची व्हॅल्यू इनडायरेक्टली कोणाला असाइन होते एक्स ला आणि बी ची व्हॅल्यू कोणाला असाइन झाली वाय ला. म्हणजे एक्स कडे कोणाची व्हॅल्यू आहे, एक्स कडे कोणाची व्हॅल्यू आहे आणि वाय कडे कोणाची व्हॅल्यू आहे बी ची. म्हणजे ए आणि बी मिळाला, ए ची व्हॅल्यू कोणाला असाइन झाली एक्स ला आणि बी ची व्हॅल्यू कोणाला असाइन झाली वाय ला. ठीक आहे, मग आता इथं पहा, परत इथं नेक्स्ट वन आला, ह्या इथंच फंक्शन डेफिनेशन आहे, तर ह्याचा स्कोप कुठून कुठपर्यंत आहे, व्हॉट इज द स्कोप, एक्झॅक्टली स्कोप किती आहे ह्याचा, कुठून कुठपर्यंत आहे स्कोप त्याचा. ओपन करेल ब्रॅकेट टू क्लोज करेल ब्रॅकेट एवढ्या पुरतच मर्यादित आहे का नाही. परत इथं हा लोकल डिक्लेरेशन घेतलेला व्हेरिएबल आहे. लोकल डिक्लेरेशन केलेला व्हेरिएबल कोणता आहे, झेड आहे, बरोबर आहे की नाही. परत इथं काय वापरला, झेड इज इक्वल टू हा एक्स प्लस वाय, कोणाची बेरीज केली एक्स आणि वाय ची बेरीज केली, इनडायरेक्टली कोणाची बेरीज केली नाही ना, एक्स मध्ये कोणाची व्हॅल्यू आहे ए ची आणि वाय मध्ये कोणाची आहे बी ची. इथं बेरीज कोणाची केली, इथं बेरीज कोणाची झाली, इथं नाही, एक्स आणि वाय ची बेरीज केली डायरेक्टली आणि इनडायरेक्टली कोणाची बेरीज केली ए आणि बी ची. पहा समजतंय का, इथं फंक्शन सम मध्ये कोणाचे पास केले व्हॅल्यू ए आणि बी च्या व्हॅल्यू पास केले इथं. म्हणजे ह्या समला स्वतःच्या व्हॅल्यू नाही का, तर इथं मेन फंक्शन मधल्या ए आणि बी च्या व्हॅल्यू त्यांना दिलेली आहे. ओके, म्हणजे टेम्पररी कॉपी करून व्हॅल्यू दिल्या. ओरिजिनल व्हॅल्यू कोणाकडे आहे, तर ह्या ए बी कडे आहे, पण त्याची डुप्लिकेट कॉपी मात्र कोणाकडे आहे एक्स आणि वाय कडे प्रेझेंट आहे. मग बेरीज करताना आपल्याला परत तिसरा व्हेरिएबल लागतो. आपण डायरेक्टली त्याची बेरीज करू शकतो का, नाही, करता येत नाही असं नाही. मग आपण इथं त्यांची बेरीज केली, मग इथं आणखी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्या व्हेरिएबलचं नाव काय दिलं, अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. तो व्हेरिएबल कोणता आहे, इथं डिक्लेअर केलेला व्हेरिएबल इंटिजर झेड हा व्हेरिएबल डिक्लेअर केला. नेक्स्ट वन, परत इथं काय दिलंय झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय, बेरीज कोणाची झाली एक्स प्लस वाय ची बेरीज झाली, इनडायरेक्टली आणि बी ची झाली. परत रिटर्न दिला, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू रिटर्न कोणाला झाल्या, कोण आहे सम. आणि सम फंक्शन कुठे कॉल केलाय, मेन मध्ये हा सम कॉल केला ना, पहा समजतंय का. बेरीज कोणाची केली एक्स आणि वाय ची, व्हॅल्यू कोणामध्ये स्टोअर झाल्या झेड मध्ये. परत हा वर्ड काय आहे रिटर्न, रिटर्न केला कोणाला झेडला. झेड हा कुठे कोणाला व्हॅल्यू देतोय आणि सम कुठे कॉल केलाय मेन फंक्शन मध्ये. आला काय, सी इज इक्वल टू सम ए कोमा बी आणि डिस्प्ले कोणाला केला, समजतंय का, उघड आहे कृतिका, समजतंय ना. त्यातले फंक्शनचे 3 टाइप कोणते कोणते आहेत, निशा फंक्शन कॉल मध्ये कोणी कोणाला कॉल केले, मनीष, हा सांग कृतिका सांग. मेन फंक्शन मध्ये सम फंक्शनला कॉल केला, बरोबर आहे की नाही, कारण सम हा सब फंक्शन आहे मेन फंक्शनचा, म्हणून इथं समला कॉल केला.
ऍक्च्युअल पॅरामीटर कोण आहेत ह्या एक्झाम्पल मध्ये? ऍक्च्युअल पॅरामीटर कोणते कोणते आहेत तिथं? ए बी हे दोनच ऍक्च्युअल आहेत, सी मध्ये व्हॅल्यू होल्ड केल्या, तसं ए बी सी ऍक्च्युअलच आहेत. फॉर्मल पॅरामीटर कोण आहे तिथं? एक्स वाय हे फॉर्मल पॅरामीटर आहेत. एक्स मध्ये कोणाची व्हॅल्यू आहे आणि बी ची व्हॅल्यू कोणामध्ये आहे? बेरीज कोणी केली? झेड ने केली. कोणाची बेरीज केली? रिटर्न दिलाय एक. रिटर्न कोण झाला इथं? झेड. रिटर्न कोणाला दिला? समला. सम कुठे कॉल केला? मेन फंक्शन मध्ये कॉल केला. मेन फंक्शन मध्ये कॉल झाल्यानंतर समच्या व्हॅल्यू कोणी होल्ड केल्या? सी ने. आणि डिस्प्ले कोणाला केला इथं? सी ला. बरोबर आहे का? सी ह्या व्हेरिएबलला इथं डिस्प्ले केला. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 कन्सेप्ट आपण याच्यामध्ये यूज करून घेतला. पहिला पार्ट म्हणजे कोणता? हा आहे तो फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन कॉल आणि इथं फंक्शन डेटा टाइप. ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय पाहिलं तर ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर पासिंग टेक्निक्स यूज केले. ऍक्च्युअल पॅरामीटर म्हणजे कोणते? तर इथं जे डिक्लेअर केलेले असतात आणि ज्याला व्हॅल्यू होल्ड केलेले असतात ते असतात ते ऍक्च्युअल पॅरामीटर. आणि फॉर्मल पॅरामीटर म्हणजे कोणते? तर फंक्शन डेफिनेशन मध्ये यूज केलेले असतात. पण ह्यांचा डेटा टाइप आणि ह्यांचा डेटा टाइप जर सेम असेल, हितला हितला आणि हितला, तर आणि तरच तिथं सक्सेसफुली प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. अदरवाईज त्याच्यामध्ये एरर जनरेट होतात. कळतंय काय होतं इथं? एरर्स जनरेट झाले. ओके ठीक आहे. आता मी कॅमेरा ऑफ करतोय आणि तुम्हाला ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर टेक्निक्स मध्ये जर एखादा व्हेरिएबल मध्ये किंवा एखादा मिस्टेक केली बाय मिस्टेक आपण युजर कडून, तर तिथं काय होतं हे थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय पाहिलं तर इथं हे जे एक्झाम्पल यूज करतोय ह्या एक्झाम्पल मध्ये ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर पासिंग टेक्निक्स ह्या पाहिल्या आपण याच्यामध्ये. ओके. ऍक्च्युअल पॅरामीटर कोणते आणि फॉर्मल पॅरामीटर टेक्निक्स कोणते, किंवा फंक्शन डिक्लेरेशन करत असताना ते कसा यूज करायचा हा आपण ह्याच्यामध्ये पाहिला. मग ह्या एक्झाम्पल मध्ये आपण फंक्शन प्रोटोटायपिंग किंवा फंक्शन प्रोटोटायपिंग मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना किंवा फंक्शन डिक्लेअर करत असताना त्याचे जे 2 टाईप पडतात ते 2 टाईप कोणते? किंवा फंक्शन 2 लोकेशनला आपण डिक्लेअर करू शकतो. तर ते 2 लोकेशन कोणते आहेत तिथं? एस दोन टाईप कोणते? क्वेश्चन विचारलाय तुम्हाला.